नमस्कार. एक महत्त्वाचा विषय हाताळायचा म्हणजे खूप मोठ्या समस्येसारखं होऊन बसलेला आहे. तो लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यावेत की नाही? महत्त्वाचा विषय आहे आजच्या काळात आणि गंभीर पण आहे. एक गोष्ट मी फिरताना लक्षात आली आहे माझ्या. बऱ्याच घरांमध्ये मी जेव्हा जातो, तेव्हा त्यांची खूपच लहान मुलं मोबाईल हाताळताना दिसतात आणि ती खेळताना दिसतात. तर त्या घराबद्दल मला थोडंसं आश्चर्य पण वाटतं, की अजून यांच्यापर्यंत ती लाट आली की नाही. कारण खूप मोठ्या संख्येनं लोक असे दिसतात, की ज्यांच्या घरांमध्ये मोबाईल वापरायला बंदी आहे. की आम्ही लहान मुलांच्या हातात मोबाईल देत नाही, त्यांना मोबाईलपासून दूर ठेवतो वगैरे वगैरे. तर मोबाईल वापरावा की नाही आणि एवढ्या लहान मुलांच्या हातात तो द्यावा की नाही? तर एका कारणासाठी केवळ मोबाईल देऊ नये असं मला वाटतं. त्याचं खरं कारण त्याची जी किरणं येत आहेत मोबाईलची डोळ्यांवर, त्याचे इतके विचित्र आणि विकृत परिणाम आहेत मेंदूवर होणारे आणि दृष्टीवर होणारे. तर त्या कारणाचं मात्र शास्त्रीय संशोधन करूनच मोबाईल द्यावा की नाही ते आईबापांनी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. माझी इच्छा आहे नाहीच देऊ. बरेच आईबाप हे मुलांच्या हातात मोबाईल देतात. तो त्याची किटकिट नको म्हणून, मुलांची किटकिट नको आणि त्यांनी आपल्या कामात व्यत्यय आणू नये किंवा आपल्या याच्यात व्यत्यय आणू नये म्हणून मुलांना मोबाईल देऊन रमवतात. पण मोबाईलच्या ते काय पाहतात त्यांच्या आकलनात पण नसतं. परिणाम होत असणार त्यांच्या मेंदूवर काही ना काही त्या दृश्यांचा. पण त्याच्यापेक्षा ते जी किरणं आहेत मोबाईलची, त्याचा त्यांच्या मेंदूवर होणारा परिणाम आणि त्यांना ते अंतरही कळत नाही. किती लांब धरावं, किती जवळ धरावं. ते असे मांड्या घालून वगैरे किंवा आडवी पडून अगदी तोंडाशी मोबाईल धरून ते बघत असतात आणि त्याच्या किरणांचा त्याच्या डोळ्यावर परिणाम होत असतो. काय परिणाम होत असतो ती शास्त्रीय गोष्ट तुम्ही चौकशी करून घ्या. पण मोबाईलनं मेंदू बधीर होतो एवढं खरं आहे. दुसरं, थोडी मोठी झालेली मुलं आहेत, त्यांना मोबाईल बघू द्यावा का नाही? तर माझी स्वतःची धारणा अशी की मोबाईल बघू द्यावा. कारण मोबाईलमध्ये सगळंच खराब आहे असं मला नाही वाटत. मोबाईलमध्ये बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या पाहिल्याच पाहिजेत. कळत्या वयापासून ते वयात येईपर्यंत मुलांना बौद्धिक शिक्षण व्हायचं असेल तर मोबाईल उपयोगी पडू शकतो. पण मग बंधन असं आलं की त्यातलं मुलांनी काय पाहावं याच्यावर बंधन आलं. कारण तिथं भरतड खूप आहे आणि ती 80% भरतड ही करमणुकीच्या नावाखाली थिल्लरपणाची आणि विकृतच आहे. मग उरलेलं ज्ञानाचं जे 20% आहे ते शोधावं लागेल. कोणी शोधायचं ते? तर मुलांनी शोधून चालणार नाही. कारण मुलं जे रँडमली समोर येईल ते पाहणार, आमन धक्के जे समोर येईल ते पाहणार. पण मग आईबापांनी ते संशोधन केलं पाहिजे. याचा अर्थ मुलांवर मोबाईलचे संस्कार आईबापांनी केले पाहिजेत. मोबाईल उपयुक्त आहे आणि या काळाच्या पुढच्या काळाची गरज राहणार, मोबाईल कायम राहणार. तर हे जर सत्य असेल आणि मुलं कधी ना कधी मोबाईल हाताळणारच आहेत, तर मोबाईलचा वापर नेमका काय व्हावा हे आईबापांनी ठरवून देणं गरजेचं आहे, शिक्षकांनी ठरवून देणं गरजेचं आहे आणि त्या नादाला लावणं गरजेचं आहे. आत्ता मुलं जर इकडं 80%कडे गेली आणि तिकडंच अडकली ना, तर त्यांचं वाटोळ होणार आहे निश्चित. दोन्ही अर्थाने, दृष्टीचं तर होणारच, पण मेंदूचं पण होणार. आणि मग आता आणखी एक मुद्दा येतो की AI वापरावं की नाही? तर AI हे उपयुक्त आहे, पण हे AI हे घातक सुद्धा आहे. तर कुठल्याही काळात जेव्हा नवीन संशोधनं येतात ना, तेव्हा आईबापांनीच ठरवणं गरजेचं आहे की मुलांना काय वापरू द्यायचं यातलं आणि काय नाही. मागच्या काळात हे विज्ञानाचे अनेक आविष्कार झालेत. आम्हाला टी व्ही पाहण्यापासून सुद्धा बंदी करण्यात आली होती, चित्रपट पाहण्यापासून सुद्धा. आणि त्यातलं ते आईबापांना ते कळत नव्हतं. त्यांना वाटत होतं तमाशा घाण आहे, टी व्ही घाण आहे, चित्रपट घाण आहेत आणि त्यांचं एक रँडम मत होतं आणि ते लाजत होते. त्यातलं काही चांगलं असू शकतं हे त्यांनाही कळलं नव्हतं आणि ते संस्कार करायला चुकले. तसंच मोबाईलचं पण काहीतरी होतं आहे असं दिसतंय. मोबाईलला लोक घाबरलेत पण आणि मोबाईलशिवाय जगू शकत नाही अशी एक विचित्र अवस्था आली आहे. तर यातनं मार्ग काढावा लागेल. तो असा आहे की आईबापांनाच आधी माहिती असलं पाहिजे की मुलांच्या उपयोगाचं, आपल्या स्वतःच्या उपयोगाचं आणि बौद्धिक ज्ञानाचं आणि जे चांगल्या मनोरंजनाचं आहे ते काय काय आहे. तिकडं जायला पाहिजे. तर आईबापांवर स्वतःवर संस्कार असले पाहिजेत की आपण इकडं जाऊ आणि मुलांनाही तिकडंच नेऊ. दुसरं AIचा उपयोग म्हणालो, तो AI प्रश्नांची उत्तरं देतं इथपर्यंत ठीक आहे. तुम्हाला नको ऐनवेळी जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरं AI देतं. एक लक्षात घ्या, पण AI हे पुन्हा सगळ्या समाजाचा किंवा सगळ्या मागच्या काळाचा विचार करून उत्तरं देतं असं नाही आहे. AI म्हणजे काय?
तर इंटरनेटवर जी जी माहिती त्याच्याकडे उपलब्ध आहे तीच तुम्हाला देतं ते. याचा अर्थ इंटरनेटवर माहिती दोन्ही बाजूची आहे, ती खरी पण असते आणि बऱ्याचदा खोटी पण असते. त्या दोघांचा खिचडा करून AI तुम्हाला माहिती देतं. AI स्वतःचं डोकं चालवत नाही, यात AIला स्वतःचं डोकं नाही. त्यामुळं तुम्हाला मिळणारी उत्तरं ही तुम्हीच कधीतरी किंवा तुमच्यासारख्या माणसांनी कधीतरी इंटरनेटवर अपलोड करून ठेवलीत, त्यातलीच गोळा करून देतात. ती शहाणपणाची असतील का मूर्खपणाची याचा AI जबाबदारी घेत नाही. त्यामुळं AIवर किती अवलंबून राहायचं हेही ठरवावं लागेल. पण AI उपयुक्त आहे बऱ्याच कारणांसाठी. म्हणजे बरीच प्रश्नांची उत्तरं देतं आणि किमान समाधान करतं. पण AIमुळे जो तोटा होणार आहे तो जो महत्त्वाचा तोटा आहे की 100 अब्ज न्यूरॉन्स आपल्या मेंदूत आहेत आणि त्यातले 1-2% सुद्धा आपण वापरत नाही असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजे माणसाचा मेंदू इतका प्रगल्भ आहे आणि इतका मोठा आहे की माणसं तो सगळे 100 अब्ज न्यूरॉन्सच वापरत नाही, 1-2%च वापरतो. पण जेव्हा आपण तांत्रिक गोष्टींवर अवलंबून राहायला लागतो आणि आपल्या मेंदूचं अवलंबित्व या तांत्रिक गोष्टींवर व्हायला लागतं, तिथून न्यूरॉन्स मरायला लागतात आणि माणसं बधीर व्हायला लागतात. बधिरावस्था येणं मेंदूला ही न्यूरॉन्स जागृत नसण्याचं लक्षण आहे, न्यूरॉन्स मरण्याचं लक्षण आहे. न्यूरॉन्सवरच माणूस तल्लखपणे वागू शकतो, विचार प्रक्रिया करू शकतो. निर्णय क्षमता त्याच्यात न्यूरॉन्समुळं आहे. पण ही विचार क्षमता नष्ट करण्याचं काम AI करू शकतं, आधुनिक तंत्रज्ञान करू शकतं. अवलंबून जर राहिलो पूर्णच्या पूर्ण तर न्यूरॉन्स मरतील आणि स्वतःच निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न पडेल. म्हणजे छोट्या छोट्या प्रश्नांबाबतही पुढची पोरं AIवर अवलंबून राहतील आणि वाटोळं करून घेतील. तो जो मेंदू आहे त्यांना मिळालेला, हे जगातलं सगळ्यात मोठं तंत्रज्ञान आहे. मेंदू, माणसाला मिळालेला मेंदू आणि त्याचा झालेला विकास, भाषिक विकास, त्याच्या रेषांचा विकास, त्याच्या पाहण्याचं प्रमाण वगैरे वगैरे, हे सगळं एक मोठं तंत्रज्ञान माणसाच्या मेंदूतच आहे, माणसाच्या शरीरातच आहे. याचं वाटोळं करणं म्हणजे हे आधुनिक कृत्रिम विज्ञान किंवा तंत्रज्ञान. तर हे गंभीरपणे लक्षात घ्यावं लागेल. आणि मग AIचं करायचं काय, तर AI जास्तीत जास्त न वापरता उदाहरणार्थ जगातली सगळी गणितं AI सोडून देईल. याचा अर्थ असा होतो की पुढं गणितज्ञ नावाची जमात आहे ना, ती तयारच होणार नाही आहे. गणित हा खूप आवाढव्य खेळ आहे आणि गणितातले कितीतरी शोध अजून लागायचेच आहेत, खूप सारे लागलेत. हजारो वर्ष माणसं प्रयत्न करतात गणितातले शोध लावायचा आणि पुढेही ते चालत राहणार. तर ते माणसाच्या मेंदूवर अवलंबून आहे. माणसं ती गणितातली कोडी सोडवत राहतात आणि विकसित होत राहतात आणि विज्ञानाचा शोध म्हणून मांडतात. AI जर गणिताचे शोध लावायला लागला तर AI पुन्हा इंटरनेटवरचेच गणिताचे शोध मांडत राहणार आणि माणसाचा मेंदू थांबवणार. माणसं विचार करायची थांबतील. विज्ञानाच्या शोधाबद्दल तसंच आहे, शेतीतल्या शोधांबद्दल तसंच आहे. माणसं संघर्षशील आणि प्रयोगशील आहेत ना प्रत्यक्षात आणि स्वतःच्या मेंदूनं, तोवर ती जास्ती विकसित होतं. AI त्याला मदतीला येऊ शकतं, पण AIच्या ताब्यात जर पूर्ण मेंदू दिला तर AI तुमचा मेंदूच संपू शकतं. हे AIचा धोका आहे. पुन्हा मूळ मुद्द्यावर यायचं, इंटरनेटचा वापर मुलांना करू द्यायला पाहिजे, मोबाईल मुलांना वापरू दिलं पाहिजे, पण डोळ्याच्या दक्षता कशा घ्याव्यात, इथपासून आरोग्याची दक्षता कशी घ्यावी, अन्नाच्या पचनावर मोबाईल पाहण्याचा परिणाम होतो हे लक्षात आलं आहे, टी व्ही पाहण्याचा परिणाम होतो. खूप लोक जेवता जेवता टी व्ही पाहतात, तर त्यांच्या आणि टी व्ही न पाहता जेवणाऱ्यांच्या पचन प्रक्रियेत फरक पडलेला वैज्ञानिक सांगत राहतात. तसंच मोबाईलचं पण आहे. सतत मोबाईल कानाला लावणं, सतत मोबाईलचं ते काही हेडफोन असतात ते कानाला लावणं, सतत डोळ्याच्या समोर स्क्रीन असणं आणि मेंदूसमोर डोळ्यासमोरनं अनेक दृश्य झटाझटा सारखे जात राहणं आणि सारखं सर्फिंग करणं, याचे मेंदूवर विचित्र परिणाम होणार आहेत. एवढं लक्षात ठेवून त्याचा एक काही वेळ ठरवणं, तो संस्कारासाठी आणि शाळेसाठी म्हणून मोबाईल वापरणं, ज्ञानासाठी वापरणं, त्याचा एक वेळ ठरवणं. म्हणजे शाळेचा वेळ ठरवलाच आहे ना आपण, की याच वेळात शाळेत जातील मुलं आणि बाकीच्या वेळेस घरी राहतील, खेळतील मैदानात वगैरे. तसं मोबाईलचं पण वेळ ठरवावं लागेल. शाळा, घर, खेळाची मैदानं, त्यांच्या करमणुकीची ठिकाणं आणि मोबाईल याचं नियोजन करावं लागेल आणि हे स्वतःलाच करावं लागेल प्रत्येक घरानं. आणि मग एक आहे की समाजातले खूप सारे आपोआपच बळी जातात प्रयोगांचे. तर यातले जे काही मोबाईलच्या नादी लागतील ते बळी जातील, हे पण सत्य आहे. त्या बळी जाणाऱ्यांची खंत बाळगायची का, तर काही बाळगण्याची कारणं नाहीत. कारण मग त्यांच्यावरनं दक्ष होऊन माणसं सुधारतील आणि मोबाईलचं नीट नियोजन करतील आणि कदाचित मोबाईल तशाही पद्धतीचे येतील भविष्यात की तुमच्या डोळ्यांना त्रास नाही होणार, तुमच्या कानाला त्रास नाही होणार, तुमच्या मेंदूवर आघात नाही करणार, अशाही पद्धतीचं संशोधन करतील. विज्ञान हे विकसित होत राहतं. फक्त एक की या विज्ञानाच्या मागं किती धावायचं. तर मला नेहमी वाटत आलं आहे विकृत विज्ञान आणि चांगलं विज्ञान यात फरक असतो.
तर चांगलं विज्ञान ते मर्यादित असतं. तर विज्ञानाचा मर्यादित वापर झाला पाहिजे. विकृत विज्ञान वापरण्यात अर्थ नाही. अणू ज्या कारणासाठी जन्माला आला त्याचा तेवढाच वापर झाला पाहिजे. अणूचा अणुबॉम्ब करणारे लोक हे विकृत होते आणि त्यांनी वाटोळं केलं, तर हे पुढं जाणं आहे. तर मोबाईलचाही तसा अणुसारखाच विचार केला पाहिजे की मोबाईल चांगलं पण आहे, पण त्याचं आणखी काही होणार असेल तर तो माणसाचा ताब्यात घेणार असेल तर त्याचं वाटोळंच होणार. मला एक वाटत राहतं, मेंदूच्या ताब्यात स्वतःचं जगणं देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या ताब्यात मेंदू आणणं आणि मेंदूला आपल्यासारखं वागायला लावणं हे माणसाला जमलं पाहिजे. ते माणूस करू शकतो. तर मग किती मोबाईल आले आणि किती नवीन तंत्रज्ञान आलं आणि किती विज्ञान आलं, तर घातक विज्ञान आणि साधक विज्ञान यातला फरक माणसाला कळू शकेल. तर माणसानं स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण केलं पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. धन्यवाद.